आज मी कॅन्टीन मध्ये सगळ्यांना पार्टी देणार आहे. ये त्यानिमित्त सगळ्यांनी यायचंय. हो ना, काय चाललंय? अरे का नाही करायचं पण? ज्यांना यायचंय त्यांनी यायचंय. हो चॅम्प, गाडी जवळ काय करतोयस? हे आपण तुला विचारायला हवं. कुठे होतीस तू? ज्या स्पीडने तू लेक्चर मधनं बाहेर पडलीस आपल्याला वाटलं प्लेन पकडून डायरेक्ट अमेरिकेला जातेस आई बाबांना भेटायला. गप रे, एक्झॅज्युरेशन करू नको सुगीच. हे एक्झॅजरेशन नाही, हे ब्युटिफिकेशन आहे. ब्युटिफिकेशन असं केल्याने काय होतं, समोरच्या माणसाला वाक्यातली इंटेन्सिटी कळते. इंटेन्सिटी. वा चॅम्प, वाक्यात लॉजिक नसलं तरी वाक्याला बरं लॉजिक दिलंस. वा भाई, आपली स्टाईलच आहे ती. मनवा, तुलाच आपली कदर नाही. चॅम्प असं काही नाहीये, मला कौतुकच आहे तुझं. हो ना, आहे ना कौतुक. आपले फोन कॉल का नाही उचलतेस? लेक्चर संपल्यापासून 122 मिस कॉल दिले तुला. 122. तुला फोन करून करून आपली बॅटरी लोयची वेळ झाली. होतीस कुठे तू? ते जरा लायब्ररीत बसले होते. एकटीच? म्हटलं माणसं नीट वाचता आली नाहीत, निदान पुस्तकं तरी नीट वाचता येत आहेत का बघावं. काय यार मनवा, मग काय बोलू? चॅम्प, मला वाटलं होतं नीरवला माझ्या मनातलं कळेल. आपल्याकडनं चूक झाली. आपणच नको खोटं बोलायला हवं होतं आजीशी. चॅम्प, तसं काही नाहीये. ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कदाचित माझ्यापेक्षा सायलीच योग्य पार्टनर असेल नीरवसाठी. स्ट्रेस मध्ये रिलीफ, पॉझिटिव्हिटी शिकला पाहिजे तुझ्याकडनं आपण पण. हे जाऊ दे, तू पार्किंग मध्ये काय करतोयस? घरी निघालायस का? घरी कसला निघतोय? आपले नवीन प्रेमी युगुल आपली गाडी घेऊन गेलेत ना. कोण कोण काय? सायली आणि नीरव. सायली आणि नीरव आपली बाईक घेऊन गेलेत. सायलीला काहीतरी शॉपिंग करायचं होतं म्हणजे गेलेत, ते अजून आलेत नाहीत. येतील, डोंट वरी. तुला माहित नाही, या प्रेमात पडलेल्या लोकांचा काय भरोसा नसतो ना. प्रेमात पडलेल्या माणसांची घड्याळ आणि डोकी दोन्ही बंद असतं. चॅम्प प्लीज. खोटं नाही, खरं सांगतोय. आपण रुचिराशी ओलायचो ना तर रात्र कधी संपायची कळायचंच नाही. आता रात्र संपता संपत नाही यार. रुचिराची आठवण येतेय. आता प्रेम केलंय म्हटल्यावर आठवण तर येणारच ना मनवा. क्या अजीब फलसफा है जिंदगी का मनवा मैडम. रातें कटती नहीं और दिन गुजरते चले जा रहे. मलाही तसंच वाटतंय. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू
काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके